I would like to say, 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 मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही बीजेपी मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या. ज्ञानेश्वरला टाकलं जातं ते. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आय वुड लाईक टू से असं अगदी ऍक्सेंट मध्ये इंग्लिश बोलणाऱ्या खरातला पाहून तुम्हालाही असं वाटलं असेल की हा खरात अगदीच उच्च शिक्षित असेल. मात्र हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल की आयुष्यातली सगळ्यात महत्वाची सगळ्यात पहिली परीक्षा म्हणजेच 10वी बोर्डाची परीक्षा जी असते त्या परीक्षेत अशोक खरात चक्क फेल झालेला होता, नापास झालेला होता. आणि ज्या अंकशास्त्रामध्ये आपण तज्ञ आहोत असं तो स्वतःला सांगतो आणि इतरांना सुद्धा अंकशास्त्राच्या माध्यमातून त्यांचं भविष्य सांगतो, ज्योतिष सांगतो, त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे, कसं घडणार आहे हे सगळं तो सांगत असतो. तो स्वतः मात्र गणितामध्ये 10वीला नापास झालेला होता, हे सुद्धा आता समोर आलंय. त्यामुळे अशोक खरातची संपूर्ण शैक्षणिक कुंडलीच आता माध्यमांच्या हाती लागली आहे. नेमकं या सगळ्यातून काय काय समोर आलंय या सगळ्यावरती आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अशोक खरातची ही जी काही शैक्षणिक कुंडली समोर आली आहे त्यातून सगळ्यात महत्वाची गोष्ट ही त्याची मार्कलिस्ट नसून आणखी एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे अशोक खरातचं मूळ नाव अशोक खरात नाही. म्हणजे त्याचं नाव मुळात अशोक नाही, त्याचं ओरिजिनल आत्ताचं जर नाव पाहिलं तर अशोक कुमार खरात अशा पद्धतीनं तो नाव लावतो. पण त्याचं खरं नाव म्हणजे जे आई वडिलांनी ठेवलेलं होतं, लहानपणापासूनचं नाव होतं, हे अशोक कुमार नव्हतं तर लक्ष्मण होतं. लक्ष्मण एकनाथ खरात असं नाव त्याचं शाळेपासून ते अनेक वर्ष हेच नाव होतं. त्याचे शैक्षणिक जे काही डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत, त्याच्यावरती सुद्धा लक्ष्मण हेच नाव आहे. 10वी बोर्डाच्या मार्कलिस्ट वरती सुद्धा हेच नाव असलेलं पाहायला मिळतंय. मुळात हा जो अशोक खरात आहे हा मूळचा नाशिकच्या सिन्नर तालुक्यामधलेच एक गाव आहे, कहांडळवाडी नावाचं एक गाव आहे, ज्या गावामध्ये हा मूळ वास्तव्याला होता लहानपणी. तिथे राहत असताना 4 किलोमीटर लांब असलेल्या वावी परिसरामधल्या माध्यमिक प्रशालेमध्ये त्याचं शिक्षण वगैरे झालं. हे सगळं शिक्षण झाल्याच्या नंतर 1984 साली त्यानं 10वी बोर्डाची परीक्षा दिली होती. ज्यावेळी गणिताबरोबरच आणखी 2 विषयामध्ये हा अशोक खरात चक्क नापास झालेला होता. गणितामध्ये जो सगळ्यात आत्ताच्या घडीला ज्या गणिताच्या आधारावरती, अंकशास्त्राच्या आधारावरती त्यानं हे सगळं स्वतःची प्रसिद्धी कमवली, इतरांचं भविष्य तो सांगतो, लाख लाख रुपये हे सगळं भविष्य सांगण्याचे चार्जेस घेतो, त्याच गणितामध्ये याला चक्क 28 मार्क पडलेले होते. आणि इंग्लिशमध्ये म्हणजे इंग्लिश झाडण्याचे त्याचे व्हिडिओज काही व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो इंग्लिश वगैरे बोलताना दिसतोय. त्या इंग्लिशमध्ये केवळ 37 गुण याला मिळालेले होते. त्यामुळे अशोक खरातचं एकंदरीतच शैक्षणिक पात्रता किती आहे आणि तो मुळातच किती विद्यार्थी होता हे त्याच्या या 10वीच्या मार्कलिस्ट वरून समोर आलंय. अनेक विषयामध्ये अशाच पद्धतीनं त्याला कमी मार्क आहेत आणि सगळ्यात कमी तर गणितामध्येच आहेत, ज्या गणिताचा तो आता स्वतःला सांगतो की मी अंकशास्त्र तज्ञ वगैरे आहे. त्याचबरोबर ही जी 10वीची मार्कलिस्ट समोर आली आहे त्यावरती जसं मी आधी म्हटलं की पूर्वीचं नाव आहे त्याचं लक्ष्मण एकनाथ खरात आणि हे नाव त्यानं कधी बदललं तर 1995च्या आसपासचे काही पुरावे जे आहेत ते तपास यंत्रणांच्या समोर येताना पाहायला मिळतात. 1995 मध्ये त्याने स्वतःचा शाळेतून दाखला काढून घेतलेला होता. त्यानंतरच कदाचित गॅझेटद्वारे त्याने स्वतःचं नाव लक्ष्मण बदलून अशोक कुमार केलेलं असावं आणि त्यानंतर हे अशोक खरात नावाने जे काही त्याने भोंदूगिरी केलेली आहे, विकृततेचा कळस अक्षरशः केलेला आहे, तो या नवीन नावावरती केलेला आहे. पण मुळातच नाव बदलण्यामागचं त्याचं कारण काय होतं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असणार आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता तपास यंत्रणांना त्या सगळ्याचा तपास करावा लागणार आहे. कारण एखादी व्यक्ती सहजच नाव बदलत नाही. जेव्हा नाव बदलायचं असतं त्यामागे अनेक मोठ्या गोष्टी असतात, अनेक गणितं असतात. मग मुळात अशोक खरातनं हे नाव का बदललं, त्याला कुणी बदलायला सांगितलं होतं की मग या सगळ्यामध्ये आणखी काही फेरफार त्याने केलेला आहे? कारण एकंदरीत 10वीतच जो विद्यार्थी नापास होतो, जो इतका असतो, तो पुढे जाऊन चक्क नेव्हीमध्ये जातो, कॅप्टन होतो. 22 वर्ष त्याच्या म्हणण्यानुसार की तो 22 वर्ष मर्चंट नेव्हीमध्ये होता. त्याने आतापर्यंत 154 देशांचे दौरे केलेले आहेत. तिथे जाऊन त्यांची भाषा असेल किंवा संस्कृती असेल, कला क्रीडा या सगळ्या विषयीचा त्यानं अभ्यास केलाय. मग त्याच्यानंतर त्याला कॉस्मोलॉजीमध्ये त्याला रस निर्माण झाला. त्यानं त्याचं सगळं अभ्यास जो आहे तो शिकून घेतलेला होता वगैरे असं सगळं तो म्हणतो.
मुळातच 10वीला इतके कमी मार्क्स असलेला विद्यार्थी पुढे जाऊन खरंच मर्चंट नेव्हीमध्ये जाण्या इतका अभ्यास तो करू शकतो का, किंवा तिथे जाण्या इतकी त्याची शैक्षणिक पात्रता होती का, की तिथपासूनच त्याने काही फेरफार केलेले आहेत आणि त्या सगळ्याच्या माध्यमातून तो मर्चंट नेव्ही पर्यंत पोहोचलेला होता. आणि हे तो जे काही आतापर्यंत त्याने कॅप्टन म्हणून स्वतःला जे काही चित्र रंगवलेलं आहे, हे चित्र खरंच खरं आहे की हे सुद्धा खोटं आहे, या सगळ्याचा तपास आता तपास यंत्रणांकडून केला जातो. आणि या सगळ्या तपासातून आणखी नवनवीन काय गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.